आगामी निवडणुकांसंदर्भात भाजपा मंत्री आणि नेत्यांची वर्षा बंगल्यावर बैठक. महाराष्ट्रामध्ये भाजपा पुन्हा नंबर 1 पक्ष होण्यासाठी मेहनत घ्या. देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीमध्ये सूचना. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारीचंही वाटप. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच लढायच्या. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये प्रमुख नेत्यांचा सूर. लवकरच महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार. महत्वाच्या महापालिकांवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे नेत्यांचं मत. माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये अजित पवारांचे 17 आणि तावरेंचे 4 उमेदवार आघाडीवर. पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर पुन्हा काटेकी टक्कर. अजित पवार आणि चंद्रराव तावरे. सत्तेमधील व्यक्तींनी कारखान्याची निवडणूक लढवणं अयोग्य. विरोधी गटानं मुद्दा उपस्थित केल्यास सत्तेमधील लोक न्याय देऊ शकत नाहीत. अनौपचारिक चर्चांमध्ये शरद पवारांचं मत. शरद पवारांचं मत हे त्यांचं मत. उभं राहावं हे माझं मत. शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. सत्तेमधील व्यक्तींनी कारखान्याची निवडणूक लढवणं अयोग्य. शरद पवारांचं मत. प्रकाश आंबेडकरांच्या निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेवर आज मुंबई हायकोर्टामध्ये निकाल. विधानसभेच्या वेळेला 5 वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतदानावर प्रकाश आंबेडकरांचा आक्षेप. फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यामध्ये 8% मतदार वाढले. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर मोठा आरोप. काही बूथवर 20 ते 25% मतदार वाढले. निवडणूक आयोग मौन बाळगून का आहे? राहुल गांधींचा सवाल. झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो. राज्यामध्ये 25 पेक्षा जास्त मतदारसंघात 8%हून अधिक मतदार वाढले आणि त्यापैकी बहुतांश जागी काँग्रेस विजयी. राहुल गांधींच्या आरोपानंतर फडणवीसांचं ट्विट करत उत्तर. राहुल गांधींचा अभ्यास कच्चा. सुनील तटकरे यांची टीका. लोकसभेमध्ये कमी तर विधानसभेत जास्त मतदान होत असतं. फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यामध्ये 8% मतदान वाढलं. या राहुल गांधींच्या टीकेवर निशाणा. मतांची चोरी करून महायुतीनं निवडणूक जिंकली. हे निवडणूक महायुतीनं बेईमानी करून जिंकली. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. तर आयोग आम्हाला मतदार याद्या सीसीटीव्ही देत नसल्याचीही वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगासोबत पारदर्शक चर्चा व्हावी. सर्वांना नियम कायदा समान पाहिजे. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना चर्चेसाठी निमंत्रण. 12 जूनलाच आयोगाकडून ईमेलद्वारे पत्र. राहुल गांधींकडून मात्र अद्याप आयोगाला कोणतेही उत्तर नाही. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये जिंकले तेव्हा त्यांनी ईव्हीएमवर आरोप केले नाहीत. राहुल गांधींच्या आरोपांबद्दल एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये 29 जून आणि 30 जूनला काँग्रेसची बैठक. आगामी काळामध्ये महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी फेरबदल होणार. अनेक नेत्यांवर पक्षातील महत्वाची जबाबदारी दिली जाणार. उद्योगपती अनंत अंबानींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा भेट झाली. दोघांमध्ये मध्यरात्री तासभर चर्चा. हिंदी भाषेबाबतचा अंतिम निर्णय 7 दिवसांमध्ये घेतला जाणार. सूत्रांची माहिती. शिक्षण मंत्री दादा भुसे विरोध करणाऱ्या राजकीय पक्षनेते, संघटना, भाषातज्ञ यांच्यासोबत बैठक घेणार. बैठकीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत सादरीकरण करून संबंधितांची भूमिका जाणून घेणार. 1ली ते 4थी पर्यंत हिंदी सक्ती असू नये. अजित पवारांची प्रतिक्रिया. 5वी पासून पुढे हिंदी शिकवली जावी. अजित पवारांचं मत. हिंदी भाषेला कमी समजणं अयोग्य. मात्र हिंदी भाषा 1ली ते 4थी पर्यंत सक्तीची करणंही योग्य नाही. अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं वक्तव्य. राऊत खोटं बोलण्यात मास्टर. ते रेटून खोटं बोलतात. महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती कुठेही केलेली नाही. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही प्रतिक्रिया. हिंदी सक्तीवर बाळासाहेबांच्या विचारांचे खोटे वारसदार अजून गप्प का? मनसे नेते राजू पाटलांची ट्विट करत एकनाथ शिंदेंवर टीका. हिंदी सक्तीवरून संजय राऊत आणि संदीप देशपांडेंचा मराठी कलाकारांवर निशाणा. हिंदी सक्तीवर नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षित का बोलत नाहीत? राऊतांचा सवाल. तर मराठी कलाकार भूमिका मांडत नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव. संदीप देशपांडेंचं वक्तव्य. भाषा सक्ती करून येत नाही. भाषा आईकडूनच शिकली जाते. मुलांना मराठीमध्ये शिकवा. हाच खरा बदल घडवण्याचा मार्ग. हिंदी भाषा सक्तीवरून सयाजी शिंदेंचा सरकारला टोला. त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्यावरून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार. राज ठाकरेंची वेळ मिळताच भेट होणार. 1लीपासून हिंदीला मनसेचा तीव्र विरोध. चेंबूरमधील धोकादायक इमारतीला पालिकेने लावली हिंदी आणि गुजरातीमध्ये नोटीस. ज्या अधिकाऱ्यांना नोटीस लावली त्याला समज देण्यात येईल. पालिकेचं स्पष्टीकरण. स्थानिक पातळीवर राजकीय भूमिका वेगळी असते. रायगडमध्ये स्थानिक नाराजीबाबत सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. तर स्थानिक स्तरावर नाराजी असेल तर प्रमुख नेते ते सोडवतील. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या निधी वाटपावर वॉच ठेवा. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांना सूचना. निधी वाटपावरून सेनेच्या मंत्र्यांकडून पुन्हा एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त. निधीवरून दादा शिंदेंमध्ये पडद्यामागे संघर्ष. निधीवरून अजित पवारांनी शिंदेंच्या दालनामध्ये भेट घेतल्याची माहिती. ज्यांना वॉच ठेवायचा त्यांनी ठेवावा. त्यांना अधिकार आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. निधीवर वॉच ठेवण्याच्या मुद्द्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. नाराजी असतील तर शिंदे आपल्याला सांगतील अशी प्रतिक्रिया.
झोपडपट्टीवासियांच्या प्रश्नांसाठी आज मुंबई काँग्रेसचा एसआरए कार्यालयावर धडक मोर्चा. एसआरएचे मुख्याधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी खासदार वर्षा गायकवाडांची भेट नाकारल्यानंतर काँग्रेस आक्रमक. अशा मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी. शक्तीपीठ महामार्गाबाबत मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ नाराज. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची भूमिका. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विरोध परवडण्याजोगा नसल्याचं मत. तर नाराजी नाही, आम्ही शेतकऱ्यांची भूमिका मांडली. मंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकर आणि मुश्रीफांनी लोकांच्या भावना मांडल्या. ज्यांचा विरोध आहे त्यांच्यासोबत चर्चा करू, मात्र यातून मार्ग निघेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. सरकारला शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही. शक्तीपीठ महामार्गाला दुसरे पर्याय असू शकतात. पर्यायी मार्ग असताना हे धंदे कशाला? शक्तीपीठ महामार्गाच्या मंजुरीवरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल. 12 जिल्ह्यामध्ये लोकांना शक्तीपीठ महामार्ग नकोय. नव्या रस्त्याची गरज काय? गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नकोय. सरकारनं फेरविचार करावा. शक्तीपीठ महामार्गावर सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. राज्याचं मंत्रिमंडळ म्हणजे राज्याचे मालक नाही, तर राज्यातील मंत्रिमंडळ ही लुटारूंची टोळी. शक्तीपीठ महामार्गाच्या अधिसूचनेवरून राजू शेट्टी यांची सरकारवर टीका. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता. भूसंपादनासाठी 20,000 कोटींच्या तरतुदीला मान्यता. 12 जिल्हे आणि 39 तालुक्यातून जाणार शक्तीपीठ महामार्ग. शक्तीपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा विरोध. तुळजापूर तालुक्यामधल्या वानेवाडी इथे मोजडीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवलं. मोजडी करण्यात येणाऱ्या मार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या. आंदोलक शेतकरी पोलिसांच्या ताब्यात. नजीब मुल्ला मोहसिन बटलानं जमीलच्या हत्येची सुपारी दिली. जमीलची पत्नी खुशनुमा यांचा अजित पवारांच्या माजी नगरसेवकावर आरोप. तर पत्रकार परिषद घेऊन मोठे गौप्यस्फोट करणार. नजीब मुल्ला यांची प्रतिक्रिया. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर आज सकाळी अजित पवारांची बैठक. मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळासोबत पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त उपस्थित राहणार. शिष्टमंडळामध्ये नवाब मलिक, अबू आझमी, वारिस पठाण यांचा समावेश. भास्कर जाधव यांची पक्षातील बडव्यांवर पक्षाच्या बैठकीमध्ये टीका. निवडणुकीमध्ये उमेदवाराला ईबी फॉर्म देताना विचारात घेतलं नाही. पहिल्या फळीमधील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर जाधवांकडून प्रश्नचिन्ह. संजय राऊतांनीच निवृत्ती घ्यायला पाहिजे. राऊत थांबत नाही तोपर्यंत ठाकरे गटाला भविष्य नाही. भास्कर जाधवांच्या वक्तव्यावरून सुजय विखेंचा राऊतांवर निशाणा. भास्कर जाधव यांनी शिंदेचं नेतृत्व स्वीकारलं तर आनंदच आहे. जाधव यांच्यासारख्या नेत्यांना राजकीय संन्यास घेणं अयोग्य. तर मातोश्रीवरील राग जाधव यांनी अनेकदा माझ्यावर काढला. मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. दोन्ही ठाकरे एकत्र आले नाही तर मराठी माणूस हताश होईल. प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या मनातलं जाणणाऱ्यांनी भास्कर जाधव यांच्या मनामधलं जाणून घ्यावं. भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर मनसेच्या संदीप देशपांडेंचा ठाकरे गटाला टोला. तेजस्वी घोसाळकर यांची नाराजी दूर करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न. तेजस्वी घोसाळकरांची ठाकरे गटाच्या दहिसर महिला विधानसभा प्रमुखपदी निवड. काँग्रेसचे पर्यावरण सेलचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक कार्यमुक्त. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानंतर कारवाई. समीर वर्तक यांच्यावर व्यावसायिकाला धमकावल्याचा आरोप. संग्राम जगताप यांच्याकडून विशिष्ट समाजाच्या विरोधात वक्तव्य. पक्षाची भूमिका सेक्युलर. संग्राम जगताप यांना सांगणार. संग्राम जगताप यांना वक्तव्याची विचारणा करणार. संग्राम जगतापांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया. माझ्यावर केस करण्याचा उद्देश हाच होता की मी घाबरून गप्प बसेन, पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मी घाबरणार नाही. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झाली. लाडकी बहीण योजना आणल्यानंतर अनेक योजनांना सरकारकडून कात्री. शिवभोजन थाळीच्या अनुदानावरून विजय वडेट्टीवारांची टीका. उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणी एन्काउंटर केलेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक. घरामध्ये झडतीमध्ये आढळलं 22 तोळे सोनं. 5 जिवंत काडतुसं सापडल्याची माहिती. पोलीस तपासामध्ये माहिती उघड झाल्यानंतर रोहिणी खोतकरला अटक. अमरावती जिल्हा बँकेबाबत बच्चू कडूंना मोठा दिलासा. विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयाला नागपूर हायकोर्टाची स्थगिती. नाशिकमधील गुन्ह्यामध्ये बच्चू कडूंना 1 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर अध्यक्षपदावरून अपात्र केल्याच्या निर्णयाला कोर्टाची स्थगिती. तर सत्याची बाजू जिंकली आहे, सत्ता हरली आहे. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक गुरुवारी होणार. पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरणार. 30 जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता. पुणे रेल्वे स्थानकाला बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याची मेधा कुलकर्णींची व्यक्तिगत मागणी. नाव द्यायच्या वेळेला राज्य सरकार भूमिका घेईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याबाबतीत प्रगल्भ आहेत. प्रवीण दरेकरांची मेधा कुलकर्णीच्या मागणीवर प्रतिक्रिया. पुणे रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशव्यांचं नाव देण्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध का? शरद पवार गटाविरोधात परशुराम हिंदू सेवा संघाची बॅनरबाजी. रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशव्यांचं नाव द्या. खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी. वारकरी संप्रदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझं विधान मागे घेतो. वारीसंदर्भात केलेल्या विधानावर अबू आझमींकडून माफी. अबू आझमी वादग्रस्त वक्तव्य करण्यात उत्साह. त्यांचा परिणाम त्यांना अनेकदा भोगावा लागलाय. सुजय विखे यांची प्रतिक्रिया. तर वारकऱ्यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महायुतीची. सुजय विखेंचं वक्तव्य.
अबू आझमी आसिफ शेख यांच्या वक्तव्यावर मालेगावमध्ये पडसाद. आझमी आसिफ शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याप्रकरणी माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर पुण्यामध्ये गुन्हा दाखल. पुण्यातील गुन्हा मालेगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये वर्ग. आसिफ शेख यांना औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं भोवलं. अबू आझमींनी साधू संतांची नाक घासून माफी मागावी. चर्चेमध्ये येण्यासाठी वेगळं विधान करण्याचा प्रयत्न. संग्राम जगतापांचा अबू आझमींवर हल्लाबोल. सुदर्शन खुलेवरील गुन्ह्यांचा आणि वाल्मिक कराडचा संबंध नाही. वाल्मिक कराडचे वकील मोहन यादव यांचं वक्तव्य. तर कटाचा सूत्रधार नेहमी पडद्यामागे असतो. उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 7 जुलैला होणार. पतीच्या हत्येमध्ये राजकीय व्यक्तींचा हात. मृत पंकज देशमुखांची पत्नी सुनीता देशमुखांचे आरोप. दरम्यान सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळानं घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट. पंकज देशमुख भाजप कार्यकर्ते आणि आमदार संजय कुटेंचे वाहन चालक होते. लातूर शहरामधील विनापरवाना शाळांतील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शाळेला टाळं ठोकलं. विनापरवाना शाळेला 17 लाखांचा दंड ठोठावला. आज उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची संयुक्त पत्रकार परिषद. इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांबाबत अरविंद सावंत आणि नितीन सरदेसाईंची पत्रकार परिषद होणार. पालघरमध्ये बोगस डॉक्टर आढळून आल्यास तत्काळ गुन्हा दाखल करा. जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांचा बैठकीमध्ये इशारा. जळगाव जिल्हा रुग्णालयामधल्या वसतिगृहातील दुरुस्ती प्रकरणी पीडब्ल्यूडी विभागानं अहवाल मागवला. शासन निर्णय डावलून कामाचे 43 तुकडे केल्यानं कारवाई. जळगावच्या अमळनेरमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन. शिबिरामध्ये अमळनेरसह चोपडा धरणगाव परिसरातील 135 रुग्णांची तपासणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरेंना बदलीनंतर स्वतःचं दालन स्वतः झाडण्याची वेळ. उपकुलसचिवाला शिपाई न दिल्यानं स्वतःचं दालन झाडण्याची त्यांच्यावर वेळ. ठाण्यामधील दिवा प्रभाग समिती अंतर्गत 73 अनधिकृत बांधकामांवर हातोडा. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विशेष पथकाची कारवाई. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं जेजुरी नगरीमध्ये भंडाऱ्याची उधळण करत स्वागत. खंडेराच्या दर्शनासाठी हजारो वारकऱ्यांची गडावर गर्दी. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला जेजुरीमध्ये मुक्काम. खंडोबा मंदिराचा मुख्य गाभारा आणि गळकोट आवारामध्ये फुलांची आकर्षक सजावट. श्री संत जनाबाई पालखीचं परळीमध्ये उत्साह स्वागत. पालखीचा मुक्काम आर्य वैश्य समाज मंदिरामध्ये. टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांना राज्य सरकारचा पु ल देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार जाहीर. राज्य सरकारकडून 2021 चे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर. आज नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट. मुंबई, सिंधुदुर्गसह संपूर्ण विदर्भामध्ये येलो अलर्ट जारी. पुढील 24 तासांसाठी रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या गोदावरी नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी. गंगापूर धरणातून 1760 क्युसेकनं पाण्याचा विसर्गामध्ये घट. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कर्नाटक महाराष्ट्राला जोडणाऱ्या शहरातील यशोदा पुलावर पाणी. छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली. सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे सांगलीमध्ये जनजीवन विस्कळीत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. नाशिकमध्ये सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. गोदावरी नदीवर असलेल्या सोमेश्वर धबधब्याची नयनरम्य दृश्य कॅमेरामध्ये कैद. जायकवाडी धरणामध्ये 11,000 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू. गेल्या 4 दिवसामध्ये जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये 5% वाढ. रायगड जिल्ह्यामध्ये देवकुंड, सिक्रेट पॉइंट आणि तामिणी घाटातील धबधबे प्रवाहित. भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये लोकप्रिय पर्यटन स्थळांभोवती 1 किलोमीटरपर्यंत परिसरात पर्यटकांना 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेशबंदी. पाटण तालुक्यामधल्या सडावाघापूरचा उलटा धबधबा वाहू लागला. धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. पर्यटन स्थळांवर हुल्लडबाज पर्यटकांवर वचक करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. उजनीतून भीमा नदीमध्ये 31,600 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम. राधानगरी धरण 63% भरलं. धुळ्याच्या साक्रीमधील विटाई गावामध्ये बेकायदेशीर दारू विक्री सुरू. दारू विक्रीला आळा न घातल्यास साक्री पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू. विटाई गावातील तरुणांचा एल्गार. पालघरमधील वाडा तालुक्यामध्ये पुलाच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांची तारांबळ. टीव्ही 9 मराठीने दाखवलेल्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. 10 जुलैपर्यंत पंढरपूरकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना रस्ता करातून सूट. आगामी आषाढी एकादशीच्या निमित्तानं जळगाव प्रशासनाचा निर्णय. जळगावमधील आरटीओचे वरिष्ठ लिपिक चंद्रशेखर इंगळेंची कर्तव्यामध्ये कसूर. गणेश ढेगेंकडून चंद्रशेखर इंगळेंच्या निलंबनाची कारवाई.
लातूरमधील महिला पोलीस कर्मचाऱ्याला आणखीन एक व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये महिला पोलीस आणि वकील असलेल्या व्यक्तीमध्ये वाद, सिग्नल तोडल्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती. कल्याण डोंबिवलीमध्ये पोलीस रिक्षा चालकांचा वाद विकोपाला. 4थ्या सीटवरील कारवाईला रिक्षा चालक मालक संघटनेचा विरोध. मुंबईच्या IIT कॉलेजमध्ये एक तरुण बेकायदेशीरपणे वावरल्याचा प्रकार 17 जूनला कॅम्पसच्या सुरक्षा पथकाच्या नजरेमध्ये आला. कॉलेजच्या सुरक्षा रक्षकांनी तरुणाला पवई पोलिसांच्या ताब्यात दिलं.